रोल। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच काल अक्षय शिंदे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी होता। तो तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत होता। काल एका गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेने अक्षय शिंदे याचा तळोजा जेलमधून ताबा घेतला। 5-5:30 वाजण्याच्या सुमारास अक्षय शिंदेला घेऊन जे गुन्हे शाखेचं पथक होतं ते याच रस्त्यावरून पुन्हा ठाण्याच्या दिशेने जात होतं। याच दरम्यान अक्षय शिंदेने पोलीस कर्मचाऱ्यांची रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याचं बोललं जात होतं। त्या संरक्षणार्थ पोलिसांनी देखील अक्षयवर गोळीबार केला। या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे। सध्या अक्षय शिंदेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मात्र या घटनेनंतर हा एन्काउंटर होता की एन्काउंटर केला याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। विरोधकांनी देखील सरकारला चांगलंच या प्रकरणी धारेवर धरलेलं आहे। एकंदरीतच या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलिसांची चौकशी करण्याची देखील मागणी सध्या केली जाते। यातील जखमी जो पोलीस कर्मचारी होता त्याच्यावर देखील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जर या ठिकाणी आता सध्या ठाण्यामध्ये ज्या व्हॅनमध्ये ज्या पोलिसांच्या गाडीमध्ये हा प्रकार घडला होता त्या गाडीचं देखील सध्या चौकशी सुरू आहे। पोलिसांची देखील सध्या चौकशी सुरू आहे। एकंदरीतच आता या चौकशीतून काय निष्पन्न होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।